माझ्या बोटाची शाई पुसली जाते का? सोशल मीडियावरचे ट्रेंड जर का फॉलो झाले असते तर मला वाटतं राज ठाकरे आता मुख्यमंत्री असते. ठाकरे बंधूंनी ज्याप्रमाणे जी साथ घातली होती ती कुठेतरी मराठी माणसाला कमी पडताना असे दिसते. जसं आपण म्हणतो ना की आपले आईबाप बदलता येत नाही तसं रिझल्ट पण बदलू शकत नाही. सोशल मीडियावर एखादी व्यक्ती जर का ट्रेंड होत असेल तर मग सगळ्या सेलिब्रिटीनीच निवडणूक लढवली असती ना. मला असं वाटतं ते काम पण तेवढंच करतात आणि पर्सनल लाईफला पण तेवढंच प्राधान्य देतात. आपण सध्या न्यूजरूममध्ये आहे आणि 29 महानगरपालिकांचा रिझल्ट सगळा सुरू आहे. सगळी धामधूम सुरू आहे, सगळा गोंधळ सुरू आहे. आता यामध्ये मी माझ्या टीमशी सकाळपासून आम्ही लोक काम करतोय, पण ह्यांचा थोडासा विरंगुळा म्हणून जेनझी वर्सेस मिलेनियल्स रिझल्टकडे कसं पाहतात हे आपण पाहणार आहे. बरं, इकडे आपण पाहतोय प्रसाद गप्पा मारतो, आपण त्याच्याकडे जाणूया. प्रसाद, रिझल्ट पाहून काय वाटतं तुला? चांगले रिझल्ट आहे, भारी वाटतं, मस्त भारी वाटतंय, पण आता जसं राहुलचं म्हणणं आहे की रिझल्ट अपेक्षितच नव्हता हा. असं काही नाही. काल एक्झिट पोलमध्ये पण आले होते ना, आणि म्हणजे आता आपल्याला अपेक्षित असून काही म्हणजे त्यात काही नाही, पण मतदारांना काय अपेक्षित आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मतदारांनी त्यांचा कौल दिला आहे. म्हणजे आता फक्त याच्यावर चर्चाच होऊ शकतात की कमी का आले जास्त का आले, पण रिझल्ट बदलू शकत नाही. जसं आपण म्हणतो ना की आपले आईबाप बदलता येत नाही तसं रिझल्ट पण बदलू शकत नाही. बरं, तू म्हणतोयस की मतदारांना काय वाटतं ते रिझल्टमध्ये येतं, पण सोशल मीडिया फॉलो करतो. सोशल मीडियावर सध्या कुणाचा ट्रेंड आहे तूच सांग. सोशल मीडियावरचे ट्रेंड जर का फॉलो झाले असते तर मला वाटतं राज ठाकरे आता मुख्यमंत्री असते. सोशल मीडियावरचे ट्रेंड वेगळे आणि मतदारांचं मत वेगळं असतं, ही सगळ्यात मोठी गंमत आहे. म्हणजे आता जे वसंत मोरे जे सोशल मीडियावर खूप ट्रेंड होतात ते वसंत मोरे पिछाडीवर आहे अशी बातमी आपण सगळ्यांनी केली. ज्या रुपाली ठोंबरे पाटील सातत्यानं प्रसारमाध्यमांमध्ये सोशल मीडियावर ट्रेंड होतात त्या रुपाली ठोंबरे पाटलांचाही पराभव झालेला आहे. अशा अनेक मातबरांचा पराभव झालेला आपण पाहिला आहे. अर्थातच सोशल मीडियावर एखादी व्यक्ती जर का ट्रेंड होत असेल तर मग सगळ्या सेलिब्रिटीनीच निवडणूक लढवली असती ना, पण असं नाही आहे. सोशल मीडियाचे ट्रेंड आणि लोकप्रतिनिधी यांच्यातला फरक जर आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि हे मला या निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यांनाच कळलं आहे की सोशल मीडियावरची जी काय हवा आहे ती ग्राउंडवर आणण्यासाठी खरोखरच ग्राउंडवर काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला वाटतं हा निकाल त्याचंच एक उदाहरण असावा. फार चांगलं सांगितलंय की जर सोशल मीडियाचे ट्रेंड फॉलो झाले असते तर सेलिब्रिटींनीच निवडणूक लढवली असती. विनीत, काय वाटतं तुला? तर मला तर वाटतं की काल शाईचं आपण पुराण बघितलं सगळेजण. मला तर असं वाटलं की शाई मला लावलेली माझ्या बोटाची शाई पुसली जाते का हे बघण्यासाठीच खास करून जेनझी मुलं गेलेत की काय मतदानाला असं वाटलं. आणि प्रत्येकाने स्टेटसला ठेवलं की अरे माझी शाई पुसली जाते, माझी नाही पुसली जाते. तर तो एक कालचा फॅक्टर होता. पण जर आपण मुंबईचं मतदान बघितलं तर मला असं वाटतं की मुंबईकरांनी भावनिक साधेला काही मत दिलेलं नाही आहे, विकासाला दिलेलंच. विकासाकडे मुंबईकर झुकलेत असं मला तरी वाटतं. बरं, तू मला एक सांग, तू जेनझी आहेस की मिलेनियल्स? मी तर मिलेनियल. बरं, मग तुला काय वाटतं की जेनझीज भावनिकतेला साथ घालतात की घालत नाहीत, का ते मिलेनियल्सकडेच असतं? नाही, मला तर क्लिअरली आत्ता तरी दिसून आलं की भावनिक साधला त्यांनी अजिबात काही खतपाणी नाही घातलेलं. पूर्णपणे विकासावर आणि त्यांच्या ज्या सोयी असतात, त्यांना ज्या हवं असतं आत्ताच्या जनरेशनला, तर त्याकडेच जेनझी पूर्णपणे झुकलेली आहे. आणि जेनझी लोकांनी पूर्ण एन्जॉय केलं आहे, पूर्ण इलेक्शन पूर्ण धमाल केलेली आहे. जर आपण बघितलं तर आपल्या इन्स्टाच्या फीडवर पूर्णपणे असे रील्स येत होते जे धमाकेदार होते. जेनझीचे झोप उडालेले, ते झोप वगैरे सकाळी उशिरापर्यंत झोपले तर त्यांना ते प्रचाराच्या गाड्यांचे आवाज वगैरे, तर असे रील्स पण त्यांनी खूप एन्जॉय केलेले आहेत. तर मला वाटतं की जेनझी हे विकासाकडेच वळालेले आहेत. बरं, आपल्यामध्ये एक स्पेशल कलिग आहे, शिंदेच्या ठाण्यातून येणारा आपल्याकडे मयूर आहे. मयूर, जेनझी आहेस की मिलेनियल्स? मी जेनजी आहे, बट आता तू ठाण्यातलं जर म्हणते तर ठाण्यातलं जर आपण बघितलं तर शिंदेची जी क्रेज आहे ती ठाण्यामध्ये भरपूर आहे. आणि जर जागा बघितल्या तर शिंदेच्याच, म्हणजे शिवसेनेची जी जागा आहे ती सर्वाधिक तिकडे जास्त आलेली आहे आणि भाजपची कमी आलेली आहे. पण महायुतीमधून जर आपण पाहिलं तर तिकडे शिवसेनेने आपला जो गड आहे तो कायमचा राखलेला आहे. परंतु मुंबईचं जर आपण पाहिलं तर मागील 2-3 दिवसापासून आपण बघतो तर खूप राडे होत आहेत. म्हणजे नाही का, पैसे वाटपाचे आरोप असतील किंवा कुठल्या तरी एखाद्या गावात मी असं पण ऐकलं की एखाद्या गावामध्ये मंदिरामध्ये जाऊन तिथे शपथ घ्यायला लावली होती की तुम्ही याच उमेदवाराला वोटिंग करायची. अशा पद्धतीचे पण जे काही घटना आहेत ह्या देखील समोर आल्या होत्या. मात्र जर एक प्रकारे पाहायला गेलं तर मुंबईमध्येच आपल्याला असं वाटलं होतं की नाही का, की ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांचं वर्चस्व राहील आणि महायुती आणि ठाकरे बंधू असे दोघांचीही जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागली होती. पण आता जर आपण समोरच्या आकडे बघितले तर 120 आणि 71 असे आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठाकरे बंधूंनी ज्याप्रमाणे जी साथ घातली होती ती कुठेतरी मराठी माणसाला कमी पडताना असे दिसते. इथं तरी आपल्याला पिक्चर जे आहे ते आपल्याला क्लिअर दिसते. बरं, तुझ्या, हां, बोल.
हां, आणि जेनजी म्हणून जर तू बोलतेस तर मग जेनजी असं आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून खूप असे विचार करतात. कारण की आता बघ, जर मला ठाण्याकडून जर मला इथे जर यायचं असेल मुंबईकडे, तर मी असा विचार करणार की मी कुठल्या क्षणी मी पटकन येऊ शकतो. मला मेट्रो इझी पडेल की मला नाही का, म्हणजे फास्ट ट्रेन, लोकल ट्रेन, किंवा मी फटाफट कुठून येऊ शकतो. तर मी ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी पाहतो. म्हणजे असं जर जेनजीचा विचार केला तर. आणि मिलेनियन जी आहे ती म्हणजे भावनिक या दृष्टिकोनाचा जो आहे तो खूप विचार करते. पण तू म्हणतो जर भावनिकतेचा विचार मिलेनियल्स करतात, पण आकडेवारी काहीतरी वेगळीच पाहायला मिळते आपल्याला. तेच जर मिलेनियलच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर खरोखर ही सर्वाधिक कमी आकडेवारी आहे तसं बघायला गेलं तर. कारण की जे ठाकरे बंधूंनी जी भाषणं केली होती मुंबईमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, त्या पद्धतीने मला असं वाटतं की जास्तीत जास्त आकडेवारी ही येणं खूप महत्त्वाचं होतं. परंतु बघायला गेलं तर एकतर्फी तर झालं तर इथे आपल्याला पाहायला मिळतंय. बरं, एकदम शेवटचा प्रश्न तुला. मनातून काय वाटत होतं की कोण जिंकलं पाहिजे? मनातून म्हणजे मुंबई की ठाण्यामध्ये असं? दोन्हीकडे सांग. कुठे कोणाचं सरकार तुझ्या मनातून वाटत होतं की ते आलं पाहिजे? मुंबईमध्ये मला असं वाटत होतं की ज्या पद्धतीने ठाकरे बंधूंनी जी बॅटिंग केली होती गेल्या 2-3 दिवसापासून, आणि त्यांचं जे जबरदस्त असं मी म्हणतो खणखणीत असं जे त्यांनी भाषण केलं होतं जे शिवाजी पार्कवरती, ते खरोखर असं म्हणजे हृदयस्पर्शी होतं, जे संपूर्ण नाही का बोलू शकतो की मराठी माणसाला टच करणारं होतं पूर्ण. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की ठाकरे बंधू हे पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊ शकतात. पण ठाण्यामध्ये हे मला फिक्स वाटत होतं की एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचा हा बालेकिल्ला एकनाथ शिंदे हे राखतीलच, हे तर मला माहितीच होतं. खूप खूप धन्यवाद. मयूरचं आपण रिॲक्शन पाहिलेली आहे. आता आपला एक कलिग आहे इथे, पुनीत. काय बातमी सुरू आहे सध्या? सध्या राहुल नार्वेकर हे प्रतिक्रिया देत आहे भाजप जे विजय झाले त्याबद्दल. आणि मला तरी या निकालाकडे असं बघून वाटतं की ॲक्च्युली सोशल मीडियावर निकाल खूप वेगळा होता आणि आपण जो आता बघतो तो निकाल खूप वेगळा आहे. कारण 2-3 दिवसापासून एक्झिट पोल बघितला आपण, ओपिनियन पोल बघितले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजत होत्या. पण आता जो निकाल आपल्याला दिसतो 120 जागा महायुतीने मिळवलेल्या आहेत आणि 71 जागांवरती ठाकरे बंधू हे सध्या आहेत. त्यामुळे हा निकाल खूप वेगळा आहे असं मला वाटतं. आणि आपण एक जेनझी आणि एक मिलेनियमचा एक विचार करता, जेनझींना ॲक्च्युली हे बघून खूप छान वाटत असेल, कारण अनेक दिवसांपासून त्यांचे सोशल मीडियावर ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत आहे. जर सरकार आलं तर काय करेल, केलं पाहिजे किंवा अशा गोष्टी ते सांगताय बऱ्यापैकी. पण आता मिलेनियम म्हणून विचार करता अनेक लोकांच्या मनामध्ये एक ठाकरे बंधू महाराष्ट्रामध्ये यावे असं त्यांना वाटत होतं. तर दोन्ही निकालामध्ये हा आत्ताचा निकाल खूप वेगळा असं मला वाटतं. बरं, विधानसभेला आपण जो निकाल पाहिला त्याने सगळेच शॉक झाले होते, त्यामुळे तसाच काहीसा प्रकार आत्ता घडलाय का? तसं दिसतं तर आहे, पण आता फायनल निकाल यायचा बाकी, तर आपण तो प्रॉपर आकडेवारी जी यावी ती प्रॉपर आल्यावर आपल्याला समजेल की नेमकं काय ते. बरं, विधानसभा किंवा लोकसभेला आपण पाहिलं किंवा या निवडणुकांच्या आधी पाहिलं, खूप लोकांनी पक्षांतर वगैरे केलं, तर एकदम मॅक्स टू मॅक्स शक्यता काय असू शकते? म्हणजे जरी ठाकरेंचे उमेदवार आता कमी आले तर तरी बंडखोरी होऊ शकते किंवा काय, म्हणजे तुला एकदम मॅक्स टू मॅक्स शक्यता काय वाटते की हे घडू शकतं? नाही, मला बंडखोरीची शक्यता आता काय वाटत नाही, कारण जे व्हायचं ते आधीच होऊन गेलेलं आहे. आता जो निकाल आला आहे तो निकाल राहणार आहे. तर बऱ्यापैकी गोष्टी तरी जे आहे त्या नॉर्मल आहेत सध्या असं म्हणता येईल. खूप खूप धन्यवाद. प्लीज तू तुझं काम कर आणि ते काय म्हणतात त्याच्या रिॲक्शन व्यवस्थित आपल्या न्यूज 18 मराठीला, आपला यूट्यूब आणि सोशल मीडियाला पाहायला मिळतील. उत्कर्षा, आपण जे सगळे लाईव्ह सकाळपासून पाहतोय हे सगळे उत्कर्षा आणि सिद्धेश हे दोघं करतायत. उत्कर्षा, तुला काय वाटतंय? काय नाही, थोडासा शॉकिंग आहे निकाल, पण ठीक आहे, आता जे आहे ते एक्सेप्ट करायला पाहिजे आपण. पण ठीक आहे, सोशल मीडियावर एक वेगळी क्रेज होती ठाकरे बंधूंची की एवढ्या वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यांनी होता ना की एक मराठी माणूस जो होता ना की मराठी माणसाच्या मनातलं जे होतं इतक्या दिवसांचं स्वप्न ते पूर्ण झालं, हे झालं. असं वाटत होतं की यार कुठेतरी म्हणजे ठाकरेंना साथ देतील किंवा असं त्यांच्या एकंदर याच्यावरनं. पण ठीक आहे, आता शेवटी आपण मीडियात काम करतो, आपल्याला असं की जो रिझल्ट येईल तो मान्य करून आपल्याला पुढे जायचं असतं. पण चांगलं आहे, म्हणजे जे होईल ते बघू. आता जे निवडून आले त्यांनी तरी विकास करावा. जेनझी म्हणून तुझा इलेक्शन किंवा रिझल्टचा एक्सपिरियन्स कसा राहिला आतापर्यंतचा? मजा आली.
खरंच कव्हर करताना सगळे करताना खूप मजा आली. म्हणजे एन्जॉय केले प्रत्येक. यार आकडे वर जातात, आकडे खाली येतात. आता कोण हा विजय ठरतोय तर थोड्या वेळात असं की अरे हा पडला कसा काय. म्हणजे काही काही मोठे मोठे लोक सुद्धा झाले, जसं की पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे झाले, त्याच्यानंतर बडगुजरांचा नाशिकमध्ये, म्हणजे मी नाशिकचे आहे, तर बडगुजरांचा मुलगा जो होता तो सुद्धा कुठेतरी पिछाडीवर आहे, जे भाजपमध्ये गेले होते बाहेरनं, ज्यांच्यावर खूप टीका झाली की अरे हे बाहेरचे हे आता इथे आले त्यांना ह्याच्यामध्ये. पण बघू आता त्यांना अजून तरी ते पिछाडीवर आहे. मग कुठेतरी लोकांना असं वाटतं की अरे आपण जाऊन चुकी केली का, आपण जरी आधीच्याच पक्षामध्ये असतो तर तिथे आपण कदाचित निवडून आलो असतो. त्यामुळे ठीक आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या फिलिंग मिक्स आहेत सगळ्यांच्या. काही लोक खुश आहेत, काहींना निकाल नाही आवडलेले. आपल्या न्यूज रूममध्येच बघ किती सारे, कोणी जिंकलं की अरे टाळ्या वाजत आहेत, कोणी हरलं की अरे यार हा नव्हता हरायला पाहिजे. त्यामुळे एन्जॉय केलंय, पूर्ण रिझल्ट अख्खा एन्जॉय केलेला आहे. लाईव्हच्या बाबतीत काय डिफिकल्टीज आल्या आज? लाईव्ह म्हणजे असं होतं की आम्हाला अरे यार आम्ही हा विजय होतो हे लावतोय, तेवढं त्याचं की अरे हा पिछाडीवर गेला. मग आमची तारांबळ तिथे उडली आहे की अरे यार हे आता करत होतो तर लगेच आकडे, म्हणजे आता मी तेच लावते ॲक्च्युली की मुंबईत आकडे फिरणार का. थोडी तरी अजून लोकांना म्हणजे अशी आशा आहे की काहीतरी होऊ शकतं, कारण की अजून पूर्ण निकाल आलेला नाही आहे. काही जागांचे पूर्ण निकाल यायचे बाकी आहेत. कोण विजयी आहे, कोण विजयी होणार हे अजून येणे. आता हळूहळू ठाकरेंचे काही काही येत आहेत की अरे हा ठाकरेंचा इथला विजयी होतोय, तो इथला विजय होतोय. त्यामुळे ठीक आहे, बघू लेट्स सी काय होतंय ते. थँक्यू उत्कर्षा, तुझ्या कामातून वेळ काढलाय. आपल्याकडे अजून एक आपली सहकारी आहे. पहिलं जेनझी आहे की मिलेनियल्स? मी मिलेनियल आहे. बरं, रिझल्ट कसा होता सकाळपासूनचं? काय काय काम आणि जे अपेक्षित होतं ते काय झालंय का, किंवा अनएक्सपेक्टेड काय झालंय? नाही, अनएक्सपेक्टेड काहीच नाही झालं आहे. मी मिलेनियल आहे, तर मी रियालिटीवर बोलेल की फेसबुकवर जी हवा होती किंवा इंस्टाग्रामवर जी हवा होती ती ठाकरेंची हवा होती. पण भाजपला हलक्यात घेणं म्हणजे मूर्खपण आहे. कारण की भाजप खूप शिस्तबद्ध पक्ष आहे, आकड्यांवर चालणारा पक्ष आहे. भाजप प्रत्येक ठिकाणचा अभ्यास करतं आणि त्यानुसार उमेदवार पण देतं आणि त्यानुसार ते काम पण करतात आणि त्यानुसार त्यांना रिझल्ट्स पण मिळतात. मग भाजपला काहीही करावं लागलं, कुठल्याही याच्यावर जायला लागलं तरी भाजप जातं आणि चांगल्या पद्धतीनं काम करतं. विकास कामही करतात किंवा जे काही पद्धतीनं करतात ते निवडून येतात आणि त्यांचा व्यवस्थित आकड्यांचा जो अभ्यास असतो तो एकदम ऑन पॉईंट असतो. तुला काय वाटतं की सोशल मीडिया जास्त कोण फॉलो करतं? मिलेनियल्स फॉलो करतात की जेनझीज? फेसबुक मिलेनियल्स फॉलो करतात आणि इंस्टाग्राम जेनझी फॉलो करतात असं मला वाटतं. बरं, पण तू म्हणालीस तू मिलेनियल्स आहे, पण तुझे जास्तच व्हिडिओज हे इंस्टाग्रामवरती आपल्याला पाहायला मिळतात. तर मग सोशल मीडियाकडे तुला दोघांचा डिफरन्स काय वाटतं की जेनझीज कसं यूज करतं, मिलेनियल्स कसं यूज करतं? मिलेनियल्स मला वाटतंय खूप अभ्यासपूर्ण, म्हणजे मिलेनियल्सचा लिहिण्याकडे जास्त कल असतो. फेसबुकवर त्यांचे मोठे मोठे पोस्ट असतात की यांना निवडून द्या, त्यांना निवडून देऊ नका, किंवा एक्झिट पोलसुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा पण काल आलेला होता फेसबुकवर. असा मिलेनियलचा एक वेगळा हे आहे. आणि जेनझी जे इंस्टाग्रामवर असतात ते मीम्सवर जास्त भर देतात की उद्धव ठाकरेंचं भाषण आलं ते कापून टाकलं, आदित्य ठाकरेंचं भाषण आलं त्यांनी जे देवेंद्र फडणवीसांची नक्कल केली होती ती कापून टाकली. तर असा सगळा फरक आहे. पण क्रांती जेनझीज घडवू शकतात असं मला वाटतं. बरं, ठीक आहे. आणि जेनझीजची कोणती चांगली गोष्ट आहे जी तुला आवडेल की ती स्वतःमध्ये घ्यायची आहे? वर्क लाईफ बॅलन्स. मला असं वाटतं ते काम पण तेवढंच करतात आणि पर्सनल लाईफला पण तेवढंच प्राधान्य देतात. आणि जेनझींना आपण हलक्यात घेतो, पण मी जसं म्हणलं की क्रांती तेच घडवू शकतात. तर हो, ते क्रांती घडवू शकतात. बरं, शेवटचा निकाल, काहीच तास बाकी आहेत निकाल पूर्ण समोर यायला. तर निकालावरती सांग की काय शक्यता आहे, काय होऊ शकतं? काहीच नाही, भाजप एक हाती येणार आहे. भाजप जिंकले, म्हणजे भाजपने मारली आहे महापालिका आणि काहीच नाही, एवढंच. खूप खूप थँक्यू. तर हा आपण जेनझीज वर्सेस मिलेनियल्स महापालिकांकडे कसं पाहतात हा जो त्यांचा एक ओपिनियन होतं, जी त्यांची रिॲक्शन होती ती पाहिली. अशाच सगळ्या महत्त्वपूर्ण बातम्या असतील आणि सगळ्या रिॲक्शन्ससाठी, सगळे निकाल पाहण्यासाठी तुम्ही आमच्या सोशल मीडियाला फॉलो करा आणि न्यूज 18 मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.